उधळा गुलाल वाजवारे नगाडे, त्रिलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 20 मार्च 2026 मध्ये रोजी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येत आहे. त्याचा प्रकट दिन कसा साजरा करावा हे अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आपले श्री स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात. श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनांच्या निमित्ताने अक्कलकोटसह जिथे स्वामीचे मठ आहेत किंवा स्वामीचे मंदिरे आहेत तिथे विशेष पूजा विधी, धार्मिक कार्यक्रम, उपासना, नामस्मरण केले जातं. तर स्वामी भक्त हे खूप उत्साहाने आपल्या मंदिरात जातात आणि किंवा मठात जातात आणि तिथे दर्शनही घेतात. तर बघा, आपल्या त्या दिवशी स्वामी भक्त ही आपल्या स्वामी नामात आणि स्वामी स्वरूपात तल्लीन होऊन जातात. या दिवशी शक्य तेवढी स्वामीची सेवा करण्याकडे भाविकांचा खूप कल असतो. दररोज आपण नियमितपणे स्वामीची सेवाही करतो. लाखो भक्त हे आपल्या स्वामीची सेवा करत असतं. परंतु प्रकट दिनाच्या औचित्य साधून विशेष तत्वाचे स्वामीची सेवा केली जाते. बघा, त्या दिवशी श्री स्वामी समर्थाचे तत्व जागृत असतात, म्हणजे दत्तगुरूंचे तत्व खूप जागृत असतात. त्यामुळे त्या दिवशी जी काही सेवा आपण जे काही नामस्मरण करतो तर ते नक्कीच आपल्या श्री स्वामी समर्थापर्यंत नक्कीच पोहोचतं आणि आपल्या घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ही पूजा करू शकता. बघा, तुम्हाला जर शक्य नसेल, आपल्याला स्वामी समर्थ किंवा अक्कलकोटला जाणं शक्य नसेल किंवा स्वामी समर्थांच्या मठात जाणं जर शक्य नसेल तर तुम्ही घरच्या अगदी सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्ही घरी पूजा करू शकता, नैवेद्य दाखवू शकता. तर बघा, आपल्याला चैत्र शुद्ध द्वितीय हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन मानला जातो. तर यंदा 2026ला म्हणजे 20 मार्च रोजी स्वामीचा प्रकट दिन आहे. तर बघा, अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात, स्वामी समोर लीन होतात. स्वामींची कृपा लाभावी यासाठी स्वामी सेवाही करतात. केवळ अक्कलकोट नाही तर जिथे जिथे स्वामीचे मठ आहे तिथे भाविक मोठ्या प्रमाणात जाऊन स्वामी समोर नतमस्तक होतात. परंतु विशेष संकल्प करूनही स्वामीची सेवा करतात. शक्य झाले नाही तर आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण नक्कीच स्वामीची पूजन करायचे आहे. तर बघा, आपल्याला श्री स्वामी समर्थांची घरच्या घरी कशी पूजा करायची आहे. बघा, सर्वप्रथम आपण त्या दिवशी सकाळी लवकर उठून आपण नित्यकर्म आटपून शुचिर्भूत व्हावे. ज्या ठिकाणी आपण पूजा करणार आहोत तर त्या जागी स्वच्छ करून घ्यावी. म्हणजे जी काही आपण पूजा मांडणार आहे तर ती जागा गंगाजल टाकून स्वच्छ करायची आहे. एका चौरंगावर स्वामीची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करावी. त्या अगोदर आपल्याला लाल कपडा किंवा पिवळा जे आहे तर ते कपडा आपल्याला तिथे टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला तिथे मूर्ती स्थापन करायची आहे. आणि त्यापूर्वी आपल्याला स्वामी पूजनाचा संकल्प करायचा आहे, स्वामीचे आवाहन करायचं आहे. यानंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. बघा, त्या दिवशी दूध, दही, तूप, साखर, असे पंचामृताने जी काही आपण नेहमी करतो तसा अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करताना आपल्याला कोणती सेवा करायची तर बघा, आपल्याला त्या दिवशी अभिषेक करताना आपल्याला पुरुष सूक्त म्हणायचं आहे 16 वेळेस आणि 1 वेळेस श्री सूक्त म्हणायचं आहे. बघा, नक्कीच त्या दिवशी म्हणा. जर तुम्हाला शक्य नसेल तर तिसरे स्वामी समर्थ म्हणूनही अभिषेक करू शकता. त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर आपल्याला वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीचे पाने आपल्याला ते व्हायचे आहेत. आणि त्या दिवशी नक्की चाफ्याचे फुलं अर्पण करा आणि धूप दीप नैवेद्य दाखवायचा आहे. तर त्या दिवशी आपल्याला आवर्जून महाराजांना आवडता नैवेद्य दाखवायचा आहे. महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य किंवा आपल्याला बेसनचे लाडू तुम्ही अशा प्रकारे तुम्ही नैवेद्य नक्कीच त्या दिवशी आपल्या स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवू शकता. आपण नंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करायचे आहे. शक्य असेल स्वामीचे स्तोत्रे, श्लोक, मंत्राचे जप करावेत. यथाशक्ती दान करावे. आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा यानुसार पूजन करावे. षडोपचारे पूजा शक्य नसेल तर पंचोपचारे पूजा करावी. विशेष म्हणजे स्वामींना आवडतील अशी फुले अर्पण करायचे. नक्कीच त्या दिवशी हे फुलं आपण चाफ्याची फुलं नक्कीच अर्पण करायचं आहे. स्वामीच्या आवडीचा पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावेत. भक्तिभावाने स्वामीची पूजा करावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पिवळ्या रंगाचा समावेश असलेली फुलं नक्कीच व्हायचे आहेत. गोडाचा नैवेद्य, पिवळ्या रंगाची मिठाई आवर्जून स्वामींना अर्पण करायची
करायची आहे. बघा त्या दिवशी 108 वेळेस आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राचा नक्कीच जप करायचा आहे. शक्य झाले तेवढं जास्तीत जास्त तितका तुम्ही मंत्र जप करू शकता. स्वामीच्या लीला खरंच अगाध आहेत. स्वामीचे थांग कोणालाही लागू शकत नाही. स्वामी आपल्यावर कधीही कृपा करू शकतात, तेही काही सांगू शकत नाही. परंतु जे कृपा शुभ आशीर्वाद मिळतात ना, ते स्वामीचे अनुभव येतात तेव्हा आपले जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. म्हणून स्वामीची अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा आणि स्वामीचे नक्कीच शुभ करतील अशी अढळ श्रद्धा आहे. आणि स्वामी महाराजांच्या केवळ विनम्र शरणागत आणि समर्पण भाव ठेवा. स्वामीवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. स्वामीवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण स्वामी सेवा करत राहा. आणि जेव्हा आपण जे हे प्रकट दिन आहे त्याच्यानंतरही तुम्ही नित्यसेवा ही चालू करू शकता. बघा आपण जे काही आता स्वामी भक्त आहे तर ते नक्कीच नित्यसेवा करतच आहे. तर त्यानंतर आपण जे काही तुम्ही स्वामी भक्त तुम्हाला स्वामीचे नवीन असाल तर तुम्ही या दिवसापासून हे पुढे तुम्ही नियमितपणे आपण नित्यसेवा ही तुम्ही चालू करू शकता. त्या दिवशी जास्तीत जास्त सेवा करा आणि त्या दिवशी नक्कीच दान धर्म करा. आता बघा आता उन्हाळा आलाय तर तुम्ही पाणी दान करू शकता. म्हणजे जे काही आहे बॉटल्स तर पाण्याचे बॉटल्स तुम्ही देऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही दानधर्म करण्याला त्या दिवशी खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि खूप त्या यथाशक्ती जेवढं शक्य होईल तेवढं अन्नदान द्या, गरजूंना मदत करा. तर अशा प्रकारे प्रकट दिन अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी साजरा करायचा आहे. तर बघा तुमचे सर्व काही मनोकामना पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.